Hello, hello. This is the My Artifact episode number 1744 ची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2019. आता वाजले 9:53. मला रिअलाइज झालंय की आपण एक फिल्म मेकर आहे. अगोदरपासूनच होतं माहीत, बट आज नाही, बट गेल्या काही 2-3 दिवसात मी स्वतःला ते प्रूफ करण्याचा प्रयत्न करून राहिलो. म्हणजे एक प्रकारे मी ऍक्शन घेऊन राहिलो ऍज अ फिल्म मेकर आहे म्हणून. याच्या अगोदर मी फक्त विचार केला होता याच्याबद्दल, पण काही अशी ऍक्शन नाही घेतली होती. बट इतक्यात मी स्वतः ऍक्शन घेऊन राहिलोय. गेले मागचे दिवस आहे ना, म्हणजे मागचं वर्ष वगैरे समोर विचार केला गेला तर मी खूप जास्त हे होतो, म्हणजे असा विचार करायचो की आपण इथे नागपूरमध्ये 1-2 वर्ष जॉब करू, 1 वर्ष जॉब करू, इथून एक्सपिरियन्स घेऊन आपण पुण्याला जाऊ. ओके, मग पुण्यामध्ये आपण जॉब करू 1 वर्ष, मग तिथे काही वगैरे थोडंसं माहीत वगैरे पडलं, लोकेशन्स वगैरे काय, मग आपण फिल्म स्कूल जॉईन करू. फिल्म स्कूलसाठी पैसे जमा करू आणि आपण फिल्म स्कूल जॉईन करू. मग त्याच्यानंतर मग आपण त्या फिल्म स्कूलमध्ये जे काही शिकू, 2-3 वर्ष जे काही शिकू, त्याच्यानंतर मग आपण त्याच्या अनुसरून आपल्याला एक फिल्ममध्ये काही ना काहीतरी आपल्याला काम करायला भेटेल. हा मोठा एक प्रकारे मार्ग ठरवला होता मी, आणि मला माहित होतं की हा मार्ग खूप मोठा आहे. त्यामुळे आपण आतापासूनच हळूहळू वगैरे काम करणं सुरू करायला लागेल. बट हळूहळू म्हणता म्हणता हे एवढं हळू झालं की त्याच्यावर काहीच कामच नाही सुरू केलं. माझं प्रायमरी टार्गेट हेच होतं की आपल्या पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला जॉब शोधायचा आहे, बस. तर मी बसलो ऑनलाईन इंटरनेटमध्ये Naukri.com वर सर्च करत बसलो, एव्हरीडे जॉब कुठं आहे, काय वगैरे वगैरे, ईमेल पाठवणं, रेझ्युमे पाठवणं, अपडेट करणं वगैरे वगैरे सुरू होतं माझं. मग त्याच्यानंतर मग 1 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं, रिअलाइज झालं की याचा फारसा काही फायदा नाही. त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की आपण इथे नागपूरमध्ये आहे, तर नागपूरमध्ये एक प्रकारे नागपूर फिल्म अकॅडमी आहे, आपण इथेच का नाही इन्क्वायरी करत, जे की मी अगोदर केली होती. बट तेव्हा ते बंद होतं किंवा आय डोंट नो, तेव्हा माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. तेव्हा मी त्या नागपूर फिल्म अकॅडमीमध्ये कॉल लावला, बट तिथून कोणी कॉल उचललाच नाही. त्यामुळे मी असं डिसाईड केलं की त्या नागपूर फिल्म अकॅडमीमध्ये कोणी शिकवतच नाही. त्यामुळे माझे 1-1.5 वर्ष त्यातच वाया गेले, का मी फारशी इन्क्वायरी नाही केली. यस, जे की मी 1-2 महिन्या अगोदर मी इन्क्वायरी केली, त्यांचा फोन लागला, त्यांच्याशी बोललो, आणि राईट नाव मी क्लासेस करून राहिले. इट वेंट रिअली वेल. आता या क्लासेसमध्ये असं फारसं काही मला नवीन शिकायला भेटलं असंही नाही आहे, बट मी अगोदरच म्हणलं, हे क्लासेस आपल्याला काही नवीन शिकण्यासाठी नाही आहेत, हे क्लासेस आपल्याला काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठी आहे. आता हे अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, म्हणजे कसं आहे की रोज रोज मी क्लासेसला जाईन, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे. थोडंसं का होईना त्या क्लासेसमुळे आपण थोडं बहुत ऍक्शन घेऊन राहिलोय. याच्यामुळे आपलं स्वतःला रिअलाइज होत आहे की आपल्याला एक फिल्म मेकर आहे. मग हळूहळू त्या क्लासेससाठी आपण प्रिपरेशन करून राहिलोय. आपण युट्यूबवर फिल्म रायटिंगचे कशाप्रमाणे असतात, फिल्म रायटिंग काय असते, आणि स्वतः लिहून पाहणं, असं करून पाहणं, रायटिंग करणं, हे पण एक प्रकारे हळूहळू सुरुवात केली आहे. आज मी माझ्यापाशी खूप साऱ्या पेजेसची स्क्रिप्टेड आहे, बट यावेळेस मी एक प्रकारे स्क्रिप्ट फॉर्मॅट मध्ये लिहून राहिलोय, एक प्रकारे प्रोफेशनल रायटिंग मध्ये. आणि खरंच मला एक प्रकारे चांगला एक्सपिरियन्स येऊन राहिलाय, असं नाही. बट असं नाही का खूप मोठं लिहून राहिलोय, नाही, खूप छोटं आहे. ऍज कम्पेअर टू प्रोफेशनल, ते लोक दिवसभरात खूप काही लिहितात, बट मी लिहू शकून नाही राहिलोय. व्हाय? कारण मी 8-10 घंटे जॉब केल्यानंतर माझ्यामध्ये तेवढा हेच राहत नाही का मी बसू पण लिहू पण.
कारण असं फुल एक्झॉस्ट होऊन जाते. बस बॉडी जस्ट रिलॅक्स करूशी वाटते आणि स्वतःला एंटरटेन करूशी वाटते. खूप मोठंसं काम वाटते याला सुरू करणं. सांगू सर्वात कठीण काम असते याला फक्त सुरुवात करणं. येस. एक वेळा सुरुवात झालं ना का आपोआप बटन चालते रे, आपोआप टायपिंग होते. येस. फक्त सर्वात कठीण काम आहे याला सुरुवात करणंच. हेच एक सर्वात मोठं कठीण काम आहे. या. बट आज मी त्या गोष्टीवर मात केली. आज मी खूप कॅल्क्युलेट केलं यार. समज जर मी असं करतो, तसं करतो, जॉब सोडतो, तर माझं कसं होईन, का होईन, मी कशाप्रमाणे माझे टार्गेट सेट करीन, कशा वेळेने हे करील, ते करील. बट मला असं वाटते का आताच एकदम तडकाफडकी निर्णय नाही घ्यावा. आताच आपण सुरुवात केली आहे जस्ट. या. आता आपण लिहून राहिलो आहे. या. आणि कसं आहे की जोपर्यंत आपल्यापाशी एक मराठी मूव्ही, एक फायनल फुल फ्लेजेड स्क्रिप्ट जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आपण जॉब नाही सोडू. या. माझ्या तरी हिशोबाने हाच आहे की आपण हळूहळू काम करू. या आता आपण स्क्रिप्ट लिहून राहिलो आहे, दॅट इज गुड. या आपण जोपर्यंत जॉब नाही सोडू, जोपर्यंत आपल्यापाशी एक फुल फ्लेजेड स्क्रिप्ट राहणार नाही. मराठी गोष्ट, सॉरी घरची गोष्ट याची. ओके. म्हणजे जेणेकरून समज जर मला एक प्रकारे म्हणजे माझी स्क्रिप्ट फायनल झाली बा गेले 3-4 महिन्यामध्ये आणि रिअलाइज झालं की आता चलो ठीक आहे. मग मी त्यावेळेस थोडे बहुत पैसे जमा करीन आणि पैसे जमा केल्यानंतर मी पुण्याला जाईल आणि तिथे जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांना म्हणेल की असं असं आहे, तसं आहे. ओके. जे की मला असं वाटते की आपण थोडं बहुत सर्च केले ना तर आपल्याला याच्याबद्दल थोडं बहुत काही ना काही रिझल्ट भेटेल आणि ऑफकोर्स आपण याच्यावर इम्प्लिमेंट करू. ओके. सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की नाही का माझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स बिल्डअप करणं. सांगू काऊन? कारण नाही का 1-2 कॉल केले आणि 1-2 कॉल मध्ये मला रिजेक्शन भेटलं तर मी असं डिसाईड करून टाकीन की साला आपण करिअरच चेंज करून टाकू. बट दॅट इज नॉट. या आपण ट्राय हार्ड केलाच नाही. ट्राय हार्ड करणं म्हणजे अजून जास्त याच्यावर थोडंसं माहित करून घेणं वगैरे वगैरे हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. या समज जर हा प्रोड्युसर आपली फिल्म ऐकायला तयार नसेल तर दुसरा प्रोड्युसर. या कारण आपली फिल्मवर आपल्याला विश्वास आहे. या आणि आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहित आहे. तर जेव्हा आपल्यावर कंटेंट आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, आपण भ्यायचं कशाला? जस्ट गो. ऑलराईट. याच्यामध्ये रायटर असोसिएशन राईट्स हे पण एक खूप मोठं हे आहे. जास्त काही नाही रे. जेव्हा म्हणजे तुम्ही एखादी स्क्रिप्ट वगैरे लिहिता, कोणी स्क्रिप्टेड मटेरियल जर तुम्ही लिहून राहिले आणि तुम्हाला असं वाटत आहे की हे चोरी नाही जावं, एक प्रकारे तुमची प्रॉपर्टी आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि याला एक प्रकारे कुठे ना कुठेतरी सेव्ह करून ठेवणं म्हणजे स्वतःचे राईट्स याला देणं हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि हेच काम रायटर असोसिएशन ऑफ इंडिया इथे ते रजिस्टर करावं लागते आपण स्वतःला आणि त्याच्यानंतर आपली जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे म्हणजे स्क्रिप्ट किंवा कुणाची स्टोरी किंवा कुणाचे पोयम किंवा कुणाच्या कविता वॉडेवर या सो तिथे सेव्ह करू शकतात. म्हणजे समहाऊ समज जर आपण स्टोरी कोणाला सांगितली आणि त्या व्यक्तीला ती नाही आवडली बट अनइंटेन्शनली त्याला आवडली आणि मग त्यांनी त्याच्यात काही ना काहीतरी फेरबदल करून मग त्यांनी तशीच एखादी फिल्म बनवली. देन मला रिअलाइज झालं की इथं माझी स्क्रिप्ट आहे, तर मी त्या फिल्मवर क्लेम करू शकतो की ही माझी स्क्रिप्ट आहे. मग त्याच्यानंतर मग ते खूप साऱ्या गोष्टी करेल आणि देन रिअलाइज होईल का हा या लोकांनी माझ्या स्क्रिप्टची कॉपी केली. सो मग एक प्रकारे तुमच्या म्हणजे हे काय हे जे तुम्ही स्क्रिप्ट लिहून राहिले आहे ना हे एक प्रकारे तुमचं घेणे आहे. या आणि जर आपण हे असंच ठेवलं ना ते एक प्रकारे कोणी येऊन चोरीला जाऊ शकते. सो हेच एक प्रकारे रायटर असोसिएशन एक प्रकारे याच्यासाठीच आहे की तुमची हे जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे याला प्रॉपरली सेव्ह करणं. सो आता हे तर खूप दूरची गोष्ट आहे. राईट नो आता आपण लिहून राहिलो आहे हेच एक सर्वात मोठी गोष्ट आहे. प्लस आज मी लिहिलं. आज मी ते वन स्क्रिप्टची जे आहे ना ते वन स्क्रिप्ट ते सुरुवात केली. ऍटलिस्ट 10 पेजेस भरले. येस. आणि ऑलमोस्ट करीब 60% झाली आहे स्टोरी. उद्या 40% होऊन जाईल. हो म्हणजे मी पेट्रोल पंपाला सीन तर कव्हर केला. ओके.
मग इथून जाईल ते आता रेल्वे स्टेशनवर जाईल आणि इथून रेल्वे स्टेशनवर गेल्यावर रेल्वे स्टेशनचा सीन रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजे कसं आहे की समजा जर डायलॉग्स खूप जास्त असेल तर तेव्हा थोडस एक प्रकारे वेळ लागतो या म्हणजे डायलॉग जेव्हा डोक्यात येतात तेव्हा ते राईट करण्यामध्ये थोडा वेळ लागतो कारण ते एकानंतर एक कनेक्टेड होत जाते. सो समजा जर उद्या डायलॉग्स वगैरे कम्प्लीट झाले मला वाटते उद्या होऊन जाईल हे. आणि त्याच्यानंतर गार्डन मधला सीन थोडासा मोठा आहे हा. तो माहित नाही उद्या जेवढं होईल तेवढं वगैरे. ओके त्याच्यानंतर मग मी पाहीन परवाच्या दिवशी मग मी त्याला प्रिंट मारीन आणि क्लासेस मध्ये दाखवून देईन. वळेवर तरी माझं काम चांगलं आहे मला खूप आवडलं सो दॅट इज रिली गुड. कसं आहे की आपण एक स्ट्रॉंग स्क्रिप्ट बनवण्यासाठी नाही का त्याला एक प्रकारे ड्राफ्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. ड्राफ्ट करणं म्हणजे त्याला लिहिणं आणि प्रत्येक पॅरामीटरने त्याला त्याच्यासोबत विचार करणं की आपण हे लिहिलं ते बरोबर लिहिलंय का यांनी जे डायलॉग्स लिहिले ते बरोबर लिहिले आहे का डायलॉग्स लिहिले त्याच्या मागचा मिनिंग काय वगैरे या साऱ्या गोष्टीचा विचार करून आपण जेव्हा जर ते डायलॉग्स लिहिले तर आपण त्याच्यावर खूप चांगली स्टडी करतो खूप जास्त मेहनत घेतो आणि एक चांगली स्टोरी किंवा चांगली स्क्रिप्ट एक सक्सेसफुल फिल्म मध्ये कन्वर्ट होऊ शकते या. सो आपल्याला त्याच गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवायचा आहे याच्यावरच काम करायचं आहे. यस हार्ड स्टेप घेऊ नको छोट्या छोट्या स्टेप्स घे आणि आपण सक्सेसफुल होऊच. ओके till then everything is good is fine. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1744. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.